सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. असे गायक असले ह्यांचंच ऐका वाटायचं. ह्यांचं ऐकत तुम्हाला डिझेल पडून टाकून जावं लागतं. ही बी अडचण असेल बरोबर आहे का? आधीच तर महागा मोलाय वाढली होय समजा आला बरोबर आहे का नाही? आधीच तर इथं सगळं बुक आहे आमचं. वर्ष श्राद्ध 10 कमीच आहे आम्हाला. किती तुम्ही मला मी भजनाचा चाहता माणूस. मला येत नाही काही पण मला चांगलं ऐकायचं ना. तयार मी 3 वर्ष पक्वा शिकायला होतो. 3 वर्ष पक्वा शिकतो पण दागिनाताच्या पुढे गेलोच नाही. इथंच बोलतो. हो दागिनाता तेवढाच बोलतो. कटाळून ती पीटी शिकाय गेलो सोडून केली. 3 वर्ष पीटी शिकलो महाराज. 3 वर्ष पण माझा आवाज चांगला असल्यामुळे 27 वर एखाद्या लागायचं माझा. ते कार्तिकीच्या वारीला आमच्या आजोबा आले ना आजोबांनी केलं त्याला गुंजी शिकलं आमचं पूर्ण. गुंजी माझा हात धरला ना आजोबाच्या हातात दिला म्हणजे बाबा याला घरी. आमच्या आजोबा म्हणजे शिकलं का ते? पूर्वी म्हणजे ते नाही शिकलं त्याच्या नादानं माझं विसरलंय आता न्या घरी. भजन एवढं सोपं आहे का? नाही लक्षात घ्या. मूळ मुद्दा एवढाच आहे. प्रमाण भिन्न असतं ते. कारण मला तुम्ही बी म्हणायचं येत असते तुम्ही बी म्हणायचं अभ्यास तुम्ही बी द्यायचे कोणी बी प्रमाण द्यायचे. मी पुन्हाच प्रमाण डावलीत नाही. लक्षात घ्या. विषयाला अनुसरून असतं की सगळ्याच घेतो. फक्त एक काम करायचे लोकांनी पुन्हा म्हणू नये काय अरे एवढ्या लांबून महाराजाला सगळं भजनावरील दिलं असंही होऊ नये म्हणून प्रमाण भरपूर म्हणायचे पण चाली सिंगल करायच्या. बरोबर आहे का? तुमचा माल कसं करायचं कमरे सर बरोबर आहे ना? लक्षात घ्या. तुकोबारायांचं पिल अडकलं. तुकोबाराय म्हणले संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि करीता या सेवा कुटुंबाची. संसाराची सेवा करता करता मला कंटाळा आला. एक मिनिट आहे का? आजपर्यंत संसारानं कुणाला सुख दिलंय आज एकही घटना बघायला मिळालीच नाही. नाथ महाराज म्हणले यानं जर कुणाला सुख दिलं असतं तर काही लोक या करून निघून गेले लोक होते. प्रपंची जरी सुख जोडे नाथ महाराजांची भाग तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावी. नाथ महाराज म्हणजे राज्याचा त्याग करून काही लोक निघून गेले ते वेडे होते का? नाही. संसार हे झाड हे उलट्या जे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे आपुले तोंडे देव बोलती वेदे. ज्ञानोबराय म्हणतात यांना आजपर्यंत सुख दिलेली घटना नाही. ज्ञानोबरायचे शब्द किती मोठे काय का? मृत्यूलोकी सुखाची कहाणी आई विजेल कवनाचे श्रवणी. ज्ञानोबराय म्हणतात या ठिकाणी रामप्रभूचा प्रपंच जर रामप्रभूला 14 वर्ष वनवासाला पाठवू शकतो तर तुमचा माझा प्रपंच नक्की आपल्याला दुःख देणार आहे याच्यात निर्भर शंका नाही. इकडे लक्ष देऊन ऐका सगळे. प्रपंचाची सेवा केलं भिन निघालेली घटनाच नाही महाराज. आपल्याला प्रमाण सगळ्याला पाठी आपल्याला घेणं देणं नाही. ही संसाराची थोडी एवढी बेकार आहे महाराज. ही सरकत राहते त्याचं नाव संसार. सरकत राहते. तुम्ही ऐका सुरुवातीला ज्ञानोबराय ज्ञानोबराय म्हणले ज्ञानोबराय म्हणजे ही लहानपणी माणसं असते ती लहानपणात आई 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 सोडून या डोक्यात दुसरा विचारच होईल. कधी बोला की कधी लहानपणी दुसरा विचारच नाही. ज्ञानोबरायचे शब्द ऐका. पहिले बाळ कसे आई बाहेची पिसे. ऐका बाल्यावस्थेमध्ये आई 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 आणि लई झालं तर आई बाहेची पिसे. पानं वडील आई वडील सोडून दुसरं लेकराला ते घेणं देणं नाही. पण कुतूवर ते सरे मग स्त्री मांसे बोलून टाकी. एकदा का लग्न झालं की आई जाती आणि बाई लक्षात आलं का? हो कळायला का? सारखं तुमचं बरोबर आहे का? असं म्हणजे नजर व्हायली का असं म्हणायला लागलोय मी. बरोबर आहे का? बघा तसं कनेक्शन लागायला ना. काय अडचण नाही तेच म्हणायला होतो मी.
काय अहो ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके ज्ञानोबरे म्हणतात आई वडील आणि बायकोवर प्रेम आहे. माझ्याकडे लक्ष द्या. पण बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम टिकून राहतंय का? बोला आता चला. मला बोला तुमच्यावर ठेवून जाऊ द्या. जी होईल ती होईल चला. कायमस्वरूपी बायकोवर टिकून राहतंय का प्रेम? तो शब्द आहे. कसं आहे? विनोदाची भाषा जरी असली तरी त्याच्या पुढचे शब्द ज्ञानोबराचे किती गोड आहेत ऐका. ज्ञानोबरा स्पष्ट बोलतो ज्ञानोबराच्या शब्दात. ज्ञानोबरा म्हणतात स्त्रीचा भोग स्त्री भोगिता खाओ. स्त्री भोगिता खाओ वृद्धाप्य लागे येओ आणि मग तोच करी प्रेम भाव बाळकाशी पहिली बाळकशी. म्हणजे संसारात कायमस्वरूपी टिकून राहणार प्रेम आहे का? राहतंय का? टिकून राहतंय का प्रेम? अजिबात राहत नाही. त्याची एक खोड सांग. बायको संसार पहिल्यांदा सुटवितो. काय बोलतो? सुटविणं करते का तुम्हाला? कुठे असं माणसं मांजरीला आहे ते असं करतात ना कुठल्याला सुटविते महाराज सुटविते. असं ती मेकअप ती फाटण ती बघितलं ना महाराज एखादं ते मेकअपचा फाटण ती पोरीचा चांगल्या ब्रह्मचारी संन्यासाला आरोग्य टाका वाटते. एवढं बेकार असते की हा चांगल्या संन्यासाला वाटतं की आपल्या जरा चुकच झाली. बरोबर आहे का नाही? ती फाट बघितलं होती हिरवळ बेकार असते ना महाराज. बरोबर आहे का नाही? त्याला कुठं माहिती ह्या हिरवळीच कसपत होते उन्हाळ्यात वाळल्यावर हे काय माहिती. बरोबर आहे का? आणि येडे लेकर महाराज पोरसोर आम्ही हे की त्याच्यात ती हिरवळीला फुलून जाते. बरोबर आहे का नाही? आता ही लग्न आता माझं लग्न झालं तुमचे झाले तुमचे सगळ्याचे झाले. बरोबर आहे का? लग्न होईपर्यंत मी लग्नाच्या आधी मी हेच सांगत होतो पण आपण सांगणार धोका मोळा सांगतच होतो ना महाराज. हेच सांगायचो पण तरी मी त्याच्यात अडकूनच का नाही. बोला अडकलच का नाही त्याच्यात. त्याला म्हणायचं सुटवी. सुटवीच आहे ती मेकअप पण ती फाटण ते बघितलं की वाटतं काय आता कसं होतं कसं नाही. पण त्याची खोड आहे. सुरुवातीला सुटवीच आहे आणि एकदा सुटविलं की हळूच गुचवित. आलं का लक्षात? एकदा सुटविलं की हळूच काय करते? गुचवित आणि एकदा गुचविल्यावर पुन्हा ते चलतंय का? गेले इंग्रज दादा त्यांचं वाक्य होतं ते म्हणायचे एकटं माणसानं कुठून आहे आणि गुचल्यावर कुठून गुंतायचंच नाही. संसारात गुंतले पुन्हा कुठून काय उपयोग आहे? हे सुटवीच आहे आणि पुन्हा गुंतवी. बरोबर आहे का नाही? आणि मग गुंतविल्यावर किती लांबच्या मिशाची काही उपयोग काय होते? बाया भेटच नाहीत महाराज. 100% बायांनी माणसाची कुठे ओळखली का नाही सांगा. बाया माणसाली मोजीत नाहीत महाराज. त्याला काय म्हणणे. आता आम्ही घरी गेलो आमची आरती होती का? आम्ही आता गडबडीत एवढे हे सगळं गोंधळ आणि ते आम्ही तिथं जावा घरी आणि दार वाजवा. आमची बायको म्हणते आलं बाय आमचं कीर्तन. काय सोपं आहे का महाराज? सांगा तुम्हाला वाटतं आमचं बरं आहे ना आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे. बरं कुणाचंच नाही म्हणायला खरं आहे नाही तर काही बरं नाही महाराज. हा काय तर काय सांगा. हे सुटवीत आहे पुन्हा गुंतवीत आहे. काय उपयोग आहे? काही जणांनी मिश्यात होणं सोपं आहे का महाराज? बऱ्याच जणांच्या मिशा फक्त ह्या गुरुवाच्या कामाच्या काही कामाच्या नाहीत महाराज. काय कामाच्या मिशा? काय उपयोग? बाया घेतच नाहीत महाराज. घेतात का बाया? सांगा बरं महाराज. अजिबात मुलीच नाही. लक्षात घ्या संसारच एवढा बेकार आहे महाराज. यांना आजपर्यंत सुख दिलेली बातमी कुणाला मिळाली नाही. एक एका शब्दाला आपण पुढे जाऊ. महाराज म्हणतात की संसाराची सेवा करण्याला तुम्हाला बिल मिळणार नाही. त्याचं फळ मिळणार नाही. एक तर तुम्हाला सेवा देवाची करावं लागेल नाही जमलं तर संताची करावं लागेल. महाराज दोन सेवा महत्वाच्या. एक देव नाहीतर बोला ओ देव नाही तर संत. दुसऱ्याची सेवा करायची नाही. देवाची नाही तर संताची. तर कसं आहे माणसाची सवय आहे. काय माणसं म्हणते एक तर सेवा देवाची कुणाची कुणाची एक तर सेवा देवाची नाही जमली तर संताची. माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष दिलं तर कळतं. संताची माणसं म्हणतात ना काय अरे काय गायक आहे 100 बडकरी कोण अरे काय ती चांबारवाडीचा सप्ताह नसला सप्ताह नाही महाराज. काय कलाकारण काय कीर्तनकारण पुन्हा कमी ह्याच्यामध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये नियोजन. हा म्हणजे कमी वेळेमध्ये नियोजन आहे. हा म्हणजे 8 दिवसातलं नियोजन आहे असं. हा असं हा अरे योगेश महाराज जमून आले नाही ते कशाचे कोण येते आणि कशाचं काय होतंय का नाही असं अजे म्हणतात का नाही. अरे काय गाणारे माणसं काय ती जोडच नाही. संतोष संबळे बी तसलेच आणि ओमकार जगतात बी त्याच तोला मोलाचे त्याच्यात काही हळूच काड्या घालणार
कुचाकुचीचा नाद ही कुचाकुचीचा नाद लय जणाली नाद आहे. चांगल्या ह्याच्यात पाय घालायचा नाद आहे का नाही लोका? काय चुकीचं मला हे कुचाकुचीचा नाद आहे का नाही लोकांनी बोला. ह्याचं कुचायचं त्याचं कुचायचं ह्याचं कुचायचं विनाकारण चांगलं चाललं असलं की कुठीच चालायचं असं विनाकारण. ही आमच्याकडली भाषा आहे. तुम्हाला काय वाटत कुचाकुची म्हणजे नाव ठेवणे एकमेकाला असा अर्थ आहे त्याचा. कळालं ना? ही नाद असते माणसाली कुचाकुचीचा. बाहेर बसले की अरे काय गायक आहेत काय गायक नंबर आहे कोणीला बी तोड नाही 100 बडकर एक पण त्याच्यात काही कुचाकुचीवाले असते काय अरे नंबर 1 आहे रे पण तुम्ही बरं कोणतं विळालं दोन्ही बी त्याच तोला मोलाचे दोन्ही बी त्याच तोला मोलाचे पण त्याच्यात काय शिमगा काय त्याच्यात दोन्ही बरोबरच आहेत पण त्याच्यात जरा बरं कोणतं अशी कुचाकुची असती का नाही? हा तुला आमचा एवढा लांबचा महाराज इकडे का झालं अशी कुचाकुची असती का नाही? असती का नाही कुचाकुची असती? ह्याच्यात बरं कोणतं दोन्हीत कोणतं बरं अरे दोन्ही सारखेच आहे दोन्ही सारखेच गोष्टी. तुम्हाला राग येऊ नका मी माझ्या दृष्टांतासाठी म्हणजे कसं एकाला बरोबर एकाला राग येतो बरोबर आहे का नाही म्हणून सांगायचं आपल्यातले अरे दोन्ही बरे आहेत त्याचा नाही विषय पण त्याच्यात जरा बरं त्याच्यात बरं तुम्हाला राग येऊ नका उचल मोकळं बोलेल बरं त्याच्यात बरोबर असं. तसं देवाची बी सेवा तेवढीच पॉवरफुल आहे संताची बी सेवा तेवढीच पॉवरफुल आहे. त्याच्यात बरं कोणतं त्याच्यात जरा काय बरं त्याच्यात मागं पुढं करायचं काही काम नाही. देव म्हणजे संत संत म्हणजे देव त्याच्यात बदल करायचा. देव आणि संत तुझा नाही भाव देवन संत एकच आहे. अरे गोष्ट खरी आहे पण जरा बरं कोणते तुकोबाऱ्यामध्ये जरा बरं मग ऐका एखाद्या देवाची सेवा नाही केली तरी चालेल संतांची सेवा तुकोबाऱ्या स्पष्ट देवाला सांगतं ए देवा कसं असते माणसं म्हणते ते आमदार कुणाचं काय करत मुजीतच नाही मुजीत नाही आमदार तू काय कर एवढंच मारत किंवा गावात त्या कमरवाडीचा ती कोण म्हातारे साहेब त्यांच्या शब्दाच्या पलीकडे बस काय त्यांचं लय योगदान आहे साहेबाला आमदार करणे बस त्यांचं मुडीत नाहीत साहेब त्यांचं मुडीत नाहीत पण ती म्हातारे साहेबाकडे साहेब तेवढं काम आहे आमचं वजनात सांगतो लक्षात ठेवा जरा साहेब म्हणले नाही ती कामाचं कस काय जमत नाही म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही आमदार कुणामुळे झालात ती आमदार झालात माहिती का तुम्हाला देवा अच्चिन देव लक्षात ठेवू आमची या भावे तुझं बघा आता जिथं उजळण तिथे काय 5 मिनिटं इकडे तिथे जमतंय का आधी विचारायला लागलोय कसं आहे तेवढ्या छट्ट्यामध्ये पण म्हणजे तेवढ्या छट्ट्या जसं मेळामध्ये तेवढ्या छट्ट्या 10-5 मिनिटं लांबले तर जमतेत का गावकरी कसं करायचं जमते 10-5 मिनिटं पुढे गेलं तर मग उगा ऐका चला गेल्यावर जमत नाही आता उगा लक्ष तू खबर आहे म्हणले देव असतो तू देव आहेस आमच्यामुळे तुला देव लक्ष आमची या भावे तुझं देव पण एका विसरून राहिलाशी आमच्यामुळं तुला देव पण देवाची गोष्ट मात्र विसरू संत स्पष्ट सांग एखादं मग त्याच्यामुळे तुमचं नाव विचारलं का मानलं काय नाव आपण जेवण ते राऊते लवजीकडे आम्ही जेवायला आणि आपण सगळेजण गप्पून गेलो सारख्याने सांगितलं काय करायले काय करायला मी देवपूजा करायला देवपूजा आरती
ती दारात महाराज लोक येऊन बसलेत. महाराज लोक बसा तिथं दारात बसा, थोड्या वेळ माझी देवपूजा चालली. तुकोबरायचे शब्द आहे ओंकार महाराजांची पाणी तुकोबरायांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, करिता देवतार्जन घरा आले संत जन, देव सारावे परत संत पूजावे आरती आय देव सारावे परते संत पूजावे. चौकड्याचं प्रमाण बऱ्याचदा आपल्याला एवढंच पाठ आहे, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. पण त्याच्या अगोदरचे करिता देवतार्जन, देवपूजा चालू तुमची, घरा आले संत जन, संत साधू संत जर दारात आले तर देव सारावे परते आणि संत पूजावे आरती. देव तात्काळ बाजूला सारायचे आणि दारात आलेल्या बोला दारात आलेल्या काय कुणाची सेवा, संतांची सेवा करायची. नाहीच केली तर संतांचा अतिक्रम करायचे शब्द. देव पूजा तो अधर्म, येती दगड तैसे वरी आणि मंत्र पुष्प देवाशिरी. तुकोबरायचे शब्द तुकोबराय म्हणले, संताला जर नावं ठेवताल, महाराजाला जर माघारी बोलताना नावं ठेवताल, अतिक्रम कराल तर तुम्ही देवपूजा करीत नाही. देवपूजा तो अधर्म. हे काय का सगळे महिला पुरुष तुम्ही पूजा करतात पण दुसऱ्याला शारीरिक करतात, ही लक्षात ठेवा. देवपूजा नाही तो अधर्म. आणि ती फुलं टाकतात आणि मंत्र म्हणतात ना तुम्ही देवपूजा करताना, आणि साधूला वाईट बोलत असाल, नावं ठेवत असाल तर महाराजांचे शब्द आहे का, महाराज म्हणले फुलं नाहीत, येती दगड तैसी वरी. ते फुलं नाहीत, ते दगड आहेत. आणि मंत्र, मंत्र पुष्प देवाशिरी, ते मंत्र म्हणजे शिवाय. म्हणून याच्यातून एकच सिद्ध होत, देवाच्या सेवेपेक्षा एक टाकन किंमत. बोला हो बोला, एक टाकन किंमत जास्त कुणाला आहे? कवटे साहेब बोला. संताला किंमत आहे, संतांना. कसं असतंय तिकडे सुद्धा आहे का नाही, काही काही माणसं दसकट छापास दसकट आहेत का इकडं? हा दसकट नाही तिकडे कशाची? हा थांबा एक मिनिट ऐकू, त्याच्या भाषा बदल दसकट. हा बरोबर आहे, ही जुनाची सोनं असते मग. बाजरीचे ज्वारीचे हे दसकट आहे. ती सड नाही, सड तुरीची असते आधी, तसं बोलत जाऊ तुरीचे असते म्हणजे दसकट. तुरीचे नाही, तुरीचे सड. बरोबर आहे का शब्द? तुरीचे काय असते ते तूर काढल्यावर खाली काय राहते? दसकटच का? तसंच आहे का? आमच्याकडे त्याला सड म्हणते. ज्वारीचे बाजरीचे काय असते तर दसकट. ऐका होतं दसकट शब्द ऐका आता, ऐका आता दसकट ऐका कसली असते ती दसकट. आता हा दसकट ऐका कसल्या दसकट छापावला ती काय काय ती दसकट जी असते तर महाराज, ती जात मुळातच कापताना तुरकच कापलेली असते. बाबा बरोबर आहे का चुकीचं हे जुन्या विचारात? ही जात कशी कापलेली असते? तिरपी. कुणाची? ही दसकटाची जात काढतानाच तिरपी काढलेली असते, ही लक्षात ठेवायची. ती अशी काढायला लागले ना भाजली ज्वारी कसे काढलेली असते, हा ती जात तिरपी कापलेली असते. ती साध्या त्याला दहा असते चांगली, बरोबर. ती साध्या चपलाला सिल्परला ती जात मोजीत नाही, त्याला असं नालाचा जोडा लागत असतो. नाल्याच्या जोड्याला, नालाचा जोडा आता हे पॅन्ट काय माहिती नाल्याच्या जोड्याचं, जुन्या लोकांना नालाचा जोडा लागत, खेळी बी कपड्याला ते लागत असते. नाथ महाराजांनी नालाचा जोडा फगवत होता. नाथ महाराज म्हणजे तुकोबरायचं ऐकत नाही का? दारात संत आले तर त्यांची अवहेलना करतात, लक्षात. आता ऐका नाथ महाराजाची बोलू. नाथ महाराज स्पष्ट बोलले, त्या साधूची पूजा न करिता दारात आले. कोणत्या? दारात आलेल्या त्या साधूची पूजा न करिता. स्वतः भगवान बोलतात भागवतामध्ये, सो माझी पूजा करी तत्वता, तेने मज उरी हनितल्या लाता, के तू माझ्या घाता प्रवर्तला. साधूची सेवा करीत नाही दारात आलेल्या, आणि देवाची पूजा करीत बसलात, देव पूजा नाही, उरावर लाता मारल्यासारखे होते. लाता म्हणून देव सेवेपेक्षा सुद्धा किंमत कुणाला आहे?
संत सेवेला विठ्ठल महाराज तिथे बसले, रूप महाराज स्मृती शिक्षक संस्थेच्या अध्यापक महाराज फुले हमेशा सांगितले बाबाची काय देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्त आणि संतांची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्त. बाबाची पुढे बाबा पाठात म्हणायचे देवाची सेवा केली तर देव खुश होतोय, पण संतांची सेवा केली तर देव बी खुश आणि संत तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. चिंतनाचा ओघ लक्षात यायला लागलाय ना. शिवना पाणी खेळायला का तुम्ही मला शिवना पाणी पाण्यातलं विहिरीत शिवना पाणी खेळायला का ती पुढे मारली की कुठे जावं लागतंय खाली जावं लागतं. आपण खाली खाली चालू किती ना किंवा विळालं बाबा काय म्हणले देवाची सेवा केली तर एकटा देव खुश होतो. एकटा कळायला लागले का कोणी एकटा हे बोल नको ग बस हो एका दुसरं कीर्तन व्हायला लागले तर त्याच्यात बीच नको ग बसू हा बोलू नका लेकर हिला आणला त्या आधी तसं ते व्हायला तर तू इथून टाक सगळं काय कालच्या कीर्तनात 2 पोरं बोलले म्हणजे 1000 रुपये काटले काय सांगायचं तुम्हाला 1000 कमी दिले हो तुम्हाला हसू येते मला हसू येत नाही काही नाही 1000 रुपये कमी दिले मॅला ते 1000 कमी आणि ते पोरं नाही का बोलले मग त्याला बस तुमच्या तुला कशाला आणलंय मग त्याच्यामुळे पाठीवर मार पोठवा नको मारू ग बस जरा शिजू मोठ थोडं जाळ बरोबर आहे का इकडे लक्ष देवाच्या सेवेनं देव खुश बोलत चालायचं देवाच्या सेवेनं देव खुश आणि संतांच्या सेवेनं देव बी खुश संत बी खुश तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा आणि जर नाहीच केली तर राग येतो देवा राग येतो देवा सेवा नाही केली संतांची कारण त्याच्या आवडीचा विषय हे ज्ञानोबराचे शब्द ऐका ज्ञानोबराय म्हणतात ते हे प्राणा करूते आवडते मज निरूते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. अर्जुना जे भक्ताची सेवा करतात ते मला प्राणापेक्षा आवडतात ते हे प्राणा करूते ते आवडतात. देवाची सेवा केली तर वाटत नाही पण संताची जर सेवा नाही घडली तर देवाला देव तुम्हाला सांगायला असं ना स्वतः देव सुद्धा त्यांची खाली दंडवत पूजून खाली दंडवत पूजून म्हणून
सेवा करी त्यांची. आणि कशी करतोय? खाली दंडवत पूजोनिया. दंडवत झालो महाराज. तुकोबाराचे शब्द लावा. तुकोबाराय म्हणजे देवाला जर खाली जरी बसायचं असलं तरी संतांना विचारल्याशिवाय खाली बसतो. पिहतोय तो खाली पैस ताही पिहे. खाली बसण्यासाठी देव घाबरतोय. बाबा कसं खाली बसाव? संत म्हणले तरच देव खाली बसतो. या सगळ्या चिंतनाचा ओढ एकच आहे की देवाच्या आवडीचा विषय काय? संतांची सेवा. देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा देवाच्या आवडीची सेवा कोणती? संत सेवा. म्हणून तुकोबारांनी शेवटच्या चरणात चक्रात्मक शब्द जोरदार वाजवा जेवले टाळ्याचा. ही एवढ्या वरी आवाज नेले या शिराला इथं महाराज चक्कर येते कधी कधी. रुपये काय टाळ्या तरी फुकटच्या वाजवा कमीत कमी तेवढं तरी करा. ते कलाकाराला एक दाद दिल्यासारखं वाटतं. बरं वाटतं महाराज आपण एवढं म्हणले म्हणून जगामध्ये तुकोबारायांनी चक्रात्मक शब्द वापरले. हेची तुकोबाराय म्हणतात देवाला हीच सेवा आवडते. दुसरी सेवा देवाला आवडत कोणती? तुका म्हणे संत सेवा. संत सेवा हेची देवा उत्तम. हीच सेवा देवाला उत्तम आहे. दुसरी सेवा देवाला आवडतच नाही. ऐकायला का? हो ऐकायला का? आणि स्वतः देव त्यांची सेवा करतोय. कशी? खाली दंडवत. नाही तर येडा होता का देव? या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी मरायला येतं. तिथून महाराज तिकडे लक्ष करा. महात्मा पंढरपूरला चालला. एक महात्मा साधू पंढरपूरला चालला आणि बायकोन सांगितलं मालक पंढरपूरला जायचं अडचण नाही. पण वाटाला माझी बहीण राहते. तुमची बहीण राहते. तुमच्या बहिणीला तेवढा निरोप द्या म्हणावं. वहिनीनं स्वैराबाईला बोलली. वहिनीनं बोलिलं म्हणा. वहिनी स्वैराबाई तुकोबारायची मुलीला म्हणून सांगा. हो म्हणले तुकोबारायांनी केले. एवढे रंगले एवढे रंगाचे केलं काय महाराज की होय बरोबर आहे. खाटच वेगळा असतो. त्याच्या बायाचे गाणे मला दिदीचा जाऊ
द्या ताई करते निर्णय काय नाही मनावर विजित जाऊ द्या माऊलीचा सवाळा पाहू द्या माऊली काही नाही ताळी एकड म्हणणं एकड काही नसते ते बरोबर आहे एकच असते महाराज बाहेर म्हणजे कोरोना गाणं काढलं बाहेर महाराज कोरोना लईच बाहेर का काही काढतं अहो काय मारायचे तर काय काही काढतं का हा कोरोना कधी जाईल हो आणि या कोरोनानं केली सरी पोया आणि ऋषी कपूरनं वाजविली डपडी वाऱ्या पावसानं उडाली झोपडी ऋषी कपूरनं वाजवली डपडी वाऱ्या पावसानं उडाली झोपडी आणि ऋषी कपूर सोडून गेला हो हा कोरोना कधी जाईल हा कोरोना कधी जाईल बाहेरच म्हणून गाणं महाराज हो गाण्यांची ऐकली कशी मजा वाटते जातीवरती गाणं हो खात्यात सासर पण गात्यात माहेरचं लई गोड गात्यात बरोबर आहे का कधी कधी सासूला बी गाणे म्हणजे माय बापाली सगळी म्हण जावं लागतं हा बाबा सासूलाही म्हण जावं लक्षात घ्या मुद्दा एवढाच आहे विषय एवढाच आहे की तू चोख बरं सांगतो रुंगली असवाई साप मोठे आठवची नाही रमून गेली निरोप द्यायचं विसरून गेले थोडं लक्ष द्या आपल्या मुद्द्यासाठी सांगायला आणि निरोप द्यायचं विसरल्यामुळे ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भयकाय जीवा खरी सेवा असल्यामुळं स्वतः जगाच्या माणसाला काळजी वाटायली चोख भरायची आणि चोख भरायची काळजी डिलिव्हरी बाळंत पण जवळ आलं प्रसूती म्हणतात त्याला आणि त्यावेळेला ऐका थोडं लक्ष देऊन त्यावेळेला देवांना गरुडाला बोलून येतं गरुडा इकडे म्हणले का देवा गरुडा चोख भरायच्या पत्नीचं बाळंतन करायचे प्रसूती करायची तिथं बाई माणूस कुणीच नाही आणि आता चोख भरायची दिंडीत निघून आले काय करावं लागेल मी गरुड कसला आगाव होता बोलायला गरुड म्हणलं एक काम रुक्मिणीला पाठवून आई साहेबाला द्या पाठवून बायचं काम अरे बरोबर आहे म्हणले जाय बरं तू ते मग चमचे ते आवडून काम ते बोलून आण म्हणले तेवढं बोलून आण म्हणले की रुक्मिणी आई साहेबांनी त्याला गरुड आणि हात मारली आई साहेब त्याला तुम्हाला देवानं बोलले देवानं रुक्मिणी म्हणली माय मला देवानं बोलले थांब मला मेकअप करू दे गरुड म्हणला मेकअप नाही दारात पिकअप आलंय बस लवकर चलून दे कशाचं मेकअप आणि कशाचं काय लय नाच बाहेर मेकअपचा महाराज आपण आपल्याला आपण म्हणाल चल लवकर उठायचं 5 मिनिटात तिथे म्हणजे एक झोप होती असं समजायचं महाराज कवा बी ध्यानात ठेवायचं बरोबर आहे का त्यांचं ते गाव लय लागलं असं चलत येत ना महाराज लय लागलं झुळी अडकिलेली सर्प आपलं पर्स पर्स असते ना गळ्याचं पर्स काहीच नसते मला नंतर महाराजांना घाटाव पर्स सापडून आलं ना घाट विचारा त्यांना आणि धर्मशाळेत म्हणजे 2 तास सापडली काहीच सापडत नाही 2 तास त्याला किती एक पाकिट सापडली मला म्हणून किती आहे का म्हणलं किती आणि 6 म्हणलं 3 तुम्ही लावा 3 मला लावा चला आपलं बोललं आता काय करता काही नसते त्याच्यात बाहेर नाद असते बरोबर आहे लक्षात घ्या अवघड लय अवघड आहे महाराज तिथं सोपं आहे काय तिकडे लक्ष द्या आणि संसारबाईच्या जातीनं आपल्याला संसाराचं जजमेंट नसते तेवढं जजमेंट संसाराचं आपल्याला नसतं परत तिची घटना आहे नागपूरची आमच्या बायकोची साडी म्हणलं का ना मी बायाची सवय चालते बाया मोसम नसताना गिरतात मोसम बघून गिरतात ती कवा बी देणार पाहिजे मला कीर्तनाला मोसम बघितलं पाहिजे त्यांनी सांगितलं आपल्याला साडी आली दुकानात साडी द्या दुकानदार म्हणलं केवढ्याला गाडी तिथे 34 रुपयाची साडी आमच्या बायकोने काढली दिसती बुटकी अशी बघत एवढं चक्कर आली ना आमची बायको बघत असते माया दुकानदाराला म्हणजे मी पैसे द्यायला होते दुकानदाराला आमची बायको म्हणजे हिशाबाने पैसे घ्या दुकानदार मामा हिशाबाने पैसे घ्या 6 वर्ष झालं तुमच्या दुकानात साडी घेतली 6 वर्ष झालं जुनं गिरायचं दुकानदार म्हणला बाई महाराजाची माझी ओळख पैसे देऊ नका लबाड बोलू नका 2 महिने झालं दुकान टाकलं म्हणलं असं लबाड बोलायचं नाही म्हणला काय करायचं सांगा मला लक्षात घ्या मुद्दा एवढाच आहे विषय आपला एवढाच चाललेला आहे की संसार बाईच्या जातीनं करावा संसाराचं जे तेवढा नसते आपला विषय चालला होता चोखोवर आहे रुक्मिणी साहेब आले हात जोडले देवानं बोलिले का म्हणले हो आल्या तिथं तेव्हा मला बोलिलं का म्हणजे हो बोलिले
काय काम आहे देवा? एक काम काहीच नाही. माझा एक भक्त आहे चोखोबा, त्याच्या पत्नीचं बाळंत पण करायचंय आणि रुक्मिणी तुला जावं लागतंय. तर रुक्मिणीने असे हात जोडले, ऐका बरं, रुक्मिणीने हात जोडले आणि सांगितलं देवा असल्या कामासाठी मी तुमच्या बरोबर लग्न केलेलं नाही आणि तुम्हाला तर अजिबात ते अक्कल नाही. ते तेव्हापासून तुम्हाला अजिबात तुम्हाला कळत मी बाय तुम्हाला तुम्हाला अजिबात कळत नाही. मला मी विचार करतो मला कळत नाही नेमकं पैसे कसे देते हे गोळ वाटायला लागला मला नेमका. पाहिली किंमत सरळ सरळ महाराज काय करावा. देवाशी गप बसले आणि गप बसले तुमचं अर्ध्या तासून रुक्मिणी अशी बारीक बसली. रुक्मिणीने सांगितलं देवा मी जर कमी गेले तुम्ही काय बोला त्यात कमी हला त्यात जास्त म्हणा हला त्या मन हाला त्या देव जाणे कळतच नाही मला. देवा मी जर नाही गेले तर तुम्ही काय करता? काय महाराज देव आहे देव आहे. देवाने सांगितलं हसले देव बारीक गालात हसले सांगितलं रुक्मिणी मी जाईल म्हणलं जर देवाचे डोळे पाणवले. रुक्मिणी सांगितलं देवा बाळात पण करायचं डिलिव्हरी करायची बाळांत पण करायचं म्हणलं तुमची बाई लागत असते. माझ्या जगाच्या मालकाचे डोळे पाण्यातून पाण्यानं डबले. रुक्मिणी अगं अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागू धरणे अवताराच्या राशी उभाविते शंखचक्र गदा पद्म सहित देवा. रुक्मिणीने सांगितलं देवानं सांगितलं रुक्मिणी मी जाईन मी तर भक्तासाठी काय करू शकतो. स्वतः जगाच्या बाई व्हावं लागतंय. स्वतः जगाच्या मालकाला लुगडं घातलं लुगडं नऊवारी लुगडं कपाळाला बोलवलं कुंकू आता टिकल्या लावितात काही अडचण नाही. टिकली लावली कपाळाला कुंकू लावलं महाराज देवानं नाका तेज कानात सगळा साथ जमिला आणि स्वतः जगाचा मालक चुकवऱ्याच्या घरी गेला थाप मारली. जोरदार टाळ्या वाजवता याच्या ओंकार महाराज काय गोड वाजवतो महाराज. वाजवणं बी गोड दिसायला कसं गोड आहे बघा ना ऍक्टिव्ह दिसते असं बरोबर आहे का नाही. कुणी बी असं मोहात पडून जाईल असं गोड दिसते. हा सुंदर आहे असं घ्या. हा मुद्दा एवढाच आहे कलरवर दिलं निघत सुंदर शब्दात अर्थ करत असताना सुष्टम आंधरम यस्त तत् सुंदरम असा अर्थ केला. सुष्टम आंधरम म्हणजे सुंदर आहे आत्म ज्याच्या त्याचं नाव सुंदर. मन चांगलं पाहिजे बाकी काय आता सांगा बरं. मन अंतकरण चांगलं लागतं. मुद्दा एवढाच आहे आपला की चोखोबारायांच्या दारात होता देव उभा राहिला आणि हाक मारली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. स्वतः देव झाला हाक मारली वहिनी दार उघडा. हाक मारल्याबरोबर चोखोबाराची बायको बाहेर आली. चोखोबाराच्या बायकोची शब्द किती गोड. नामदेवरायने कॅमेऱ्यात अशी फोटोच काढून दिला. नामदेवरायने चोखोबाराची बायकोची बोलली देऊन तुला नामदेवराय म्हणजे काय म्हणली चोखोबाची बायको बरे बाई तुम्हा देवानी धाडी. असं झालं का बरे बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझे गेले पुण्या गावा. मला कोणे गाव माहित नाही पण तुम्हाला कुणी धाडलं देवानं धाडलं. देवालाच म्हणायले तुम्हाला देवानं धाडलं महाराज. काय महाराज शेवटी बाईतनं महाराज आणि मग महाराज बाळंतपणासारखी क्रिया प्रक्रिया देवाला कर्म केलं. कर्म केल्यामुळं मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं आणि चोखोबाराची पिंडी संपतींची भानावर आले. बरोबर आहे का नाही. सप्ताह संपल्यावर भानावर येतो बरेच जण. बरोबर आहे का नाही. हा त्यांच्या ध्यानात आलं आपण घरी विरोध द्यायचा विषय पण महाराज इकडे निघाल्यामुळे देवाला काय देवाला आपल्या आवरावली देव निघाला. देव निघाला चोखोबराय
घरी आल्यावर बायकोने सांगितलं आत्ताच तुमच्या बहीणबाई गेल्या चोकोबाराची खूप पेटली म्हणजे निरूपण दिला नाही आले तेच काय आणि मग चोकोबाराय गेले मला कुंभला बहिणीच्या घरी ताई तू आलतीस का आता बोलले दादा माझ्या माझं काम मी आले नाही म्हणले चोकोबाराचे पुढे पाण्यामध्ये डबले स्वतः माझ्या चोकोबारा जगाच्या मालकाच्या पुढे पंढरपुरात पायरीजवळ नामदेव पायरीजवळ उभा राहिले ना हात जोडले डोळ्यातून खळखळ पाणी यायला लागलं सांगितलं देवा एवढं नीच काम तू माझ्यासाठी केलंस मला माहिती तुझ्याशिवाय तुम्ही करणार नाही का केलंस याचं उत्तर मला पाहिजे जगाच्या मालकानं महाराज उडी मारली चोकोबराच्या गळ्यात खडखडून मिठी मारली डोळ्यातून खळखळ पाणी आलं देवाने सांगितलं चोखा तुझ्यासारख्या भक्ताची सेवा करायला मला मनापासून आवडतो तेवढ्यात चोकोबाराने फोटो काढला तुका म्हणे संत सेवा आणि हे जी देवा उत्तम चोकोबारा म्हणजे चोकोबाराच्या जीवनातला प्रसंग बघितलाय स्वतः जगाच्या मालकानं एवढं नीच दर्जाचं काम केलं म्हणून मी सकारात्मक सांगतो हेची देवा उत्तम हीच सेवा देवाला आवडती दुसरी सेवाला देवाला संसाराची आवडत नाही संसारानं आंबट केलेत माणसं महाराज कोण आंबट नाही केलं कुणाला विचारा कसं आहे बरं आहे का बरं आहे पण खरं कुठे सांगा ना बरंच आहे नुसतं म्हणायला तुम्ही तसे आम्ही नीट बसावं आम्ही सगळ्याचं सारखंच आहे महाराज आम्ही तसे तुम्हीच आहे बरोबर आहे का नाही सगळ्याचं सारखंच आहे महाराज बायाने आंबट केलं तर तुम्हाला आता मग यामध्ये आम्हाला 1.5 वर्ष कीर्तनच नव्हतं काय करावं महाराज सांगा बरं मी काय मी दारात बसतो माई शपथ तुम्हाला लबाड बोलत नाही बायको कुत्र्या घालून शिया दिल्या महाराज लबाड नाही मी जसं दारात बसलो होतो कुत्रा आलं विठ्ठल महाराज तुमचं मला माहित नाही आमचं सांगायला लागलं हा कारण तुमच्या ह्या गावाला सगळ्याच माहित असल्यामुळे मी सांगायला गेलोय बाकी काही नाही असं हा म्हणजे परिसरातलेच ना तुम्ही ते दारात बसलो होतो खुर्चीवर महाराज कुत्रा आलं आता बायकोला पाकिट आलं की हाणायची सवय तिला पाकिटच दे ना 1.5 वर्ष माझ्याकडे एकदा बघितलं कुत्र्याकडे एकदा बघितलं ना असं केलं हाड मिळेले हड हड हाड 1.5 वर्ष झालं इथंच मरायला कुठं जाय ना व्हाय ना हाड गट गट गिळलं माई शपथ लाभाडलं हो ही जबाबदारी विचारा कसं बेकार असतंय ते बरोबर आहे का नाही हा लय बेकार असतंय महाराज हा काय सांगावं लागायचं विचारायला लागलं बाकी काही नाही असं म्हणजे कनेक्शन लागायला लागलंय का कसं असतं नजर बरं राहते बाकी कुठं काय असतं बाकी मला तरी कुठं काय म्हणायचं काय करावं गटगट गिळलं महाराज वरून मी बायकोलाच म्हणलं कुत्रं भांड आहे ग काय करावं सांगा आता हे इलाज नाही मरावं का माणसं म्हटलं अवघड परिस्थिती महाराज काय करावं काय गेल्या वर्षी पोळ्याच्या दिवशी पहिली पोळा नवरा बायको आम्ही मोटरसायकल आम्ही दोघं म्हणजे मी बायको मी पुन्हा एक काही दुसरी कोण होती बरोबर आहे का नाही हा लोकाला असा कुचाकुचीचा नाद बरोबर आहे का नाही हा कुचाकुची लोकाला नाद असते म्हणून आम्ही दोघं म्हणजे नवरा बायको आम्ही मै बायकून मी रस्त्याने चालू बैल पोळ्याचा दिवस बैल सजविलेले आमच्या बायकून बघितले आणि बैल सजविले आमच्या बायकून बघितले मला म्हणते माय आज काय हो मला माहित नाही तुला आज पोळा आहे पोळा माय म्हणली काय असतंय मेलं बैलाचा सण असतो माय म्हणली बैलाली सण असतोय म्हशीली सण नसतो का कशाला इस्त्यात हात घालायचा उगाच मला हसवाय माणूस नाही कुणी मला बायको सापडली ती म्हणती माय म्हशीली सण नसतो का मेलं म्हशीली सण असतो ना संक्रांत ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीच्या आराम काहीला काही कळत नाही नुसते आणि शेजार तकमन हसला म्हणून हसत येतं काय करता आता सांगा मेळ नाही एक जण माया कीर्तनात असं बसलो होतं असं बघत होतं माया आणि असं करायचं मला वाटायचं त्याला कीर्तन कळत आहे काही मी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं कीर्तन झाले लोकांनी म्हणलं त्या माणसाचा लय अभ्यास आहे म्हणले भैर येते काय करता सांगा काय करावं सांगायचं का महाराज आता काय पर्याय नाही ना काही लक्षात घ्या काय करावा मी म्हणलं म्हशीचा सण असतो ना संक्रांत माय म्हणली मग अपमान करा तिच्या डोक्यात येतं छाता अपमान करायचा तुम्हाला अजून एक सांगतो तुम्ही कीर्तनकार आहेत गायक आहेत वादक आहे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री सरपंच आहेत हीच बायकोला काहीच घेणं देणं नसतं तुम्ही गायक किती मोठे कीर्तनकार किती मोठी बाजू नव्हती बायकोला काही घेणं देणं नसतं अजून माझं सांगणं तुम्हाला सगळ्याला की ज्या ठिकाणी आपण घरी गेल्याच्या नंतर आपल्याला इकडे हार घातलेले असते पैसे उधळलेले असते आपल्याला काय जी करायचं असतं केलं असतं बरोबर आहे का नाही इकडं पण घरी गेल्यावर तुम्ही जिथं चप्पल सोडतात ना तिथं तुमचा महाराजपणा सोडायचं आणि घरात जायचं तर तुम्हाला बरं वाटेल हे लक्षात ठेवा तुम्ही तिथं जाऊन बायकोला माझ्यावर पैसे उधळले तू शाद येते का लय बेकार होते तिथं लय अवघड असते मग माणसाला अपमान झाल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे बायको पुढं महाराजपणा दाखवायचाच नाही सगळ्याच होतं मग त्रास होत नाही म्हणजे सोपं सांगायला आपल्यासाठी बरोबर आहे खरं आहे का चुकीचं सांगा बरं महाराज हा बरोबर आहे ना लक्षात घ्या मग मुद्दा एवढाच आहे तिच्या डोक्यात येते ह्याचा अपमान करायचा माझा अपमान होतं 12 गावचं पाणी पिणारे जात माझा अपमान सापडीलच बायकोला महाराज जरा पुढे गेले की गाडवं दिसले गाडवं बघितले की आमची बायकोमध्ये तुमचा पाहुणा
तिची इज्जत गेली असेल मी सांगा ना मला. गाडव माझा पाहुणा, पण पठ्ठ्यानं तिथं इज्जत जाऊ दिली नाही. ती म्हणली तुमचा पाहुणा. मी म्हणलं राम राम सासरे बुवा, राम राम. सासरे तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन आलो. तिने करी आडवाले कसा कसा जाईन बरं दाजी, कसं कसा जाईन. उगं मी नाटक करायला कसं जाईन दाजी, कसं असं करू नका माहित, कसं करू नका. लक्षात घ्या मुद्दा एवढाच आहे. आता इकडे लक्ष. तुकोबारायने स्पष्ट शब्दात सांगितलं, संताची सेवा सोडून मला दुसरं काही आवडत नाही. तुकोबाराय म्हणले देवाला जर संताची सेवा करायची तर आपण वेगळं दुकान मानण्यात मजा नाही. मोठे करतील ती दिशा अशी जर आपल्याकडे मन असेल, मग देव जर संताची सेवा करीत असेल तर आमचं जे काय असेल ती संत, आमचा हे बी संत ना आमचा तो बी संत. हे तो के संता ठाई, हे तो के संता आता टाईट बसायचं, नीट बसायचं, टाईट बसायचं. दिल्या अंगानं कळत नाही. आता भाषा जरा जड भाषा आहे, दिल्या अंगानं कळणार नाही. कसं असतं बैठक चांगली पाहिजे, बरोबर आहे का नाही. पंडित भीमसेन जोशीचा कार्यक्रम एकदा घेऊन ठेवला आणि पंडित भीमसेन जोशीला एक जण पत्रकारांना प्रश्न विचारला. काय बोले, भीमसेन जी जब आप किसी महफिल में आते हैं, भीमसेन जी जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, या बिना देखते भी आते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं, ये कैसे. भीमसेन जी बोले मेरी बैठक मजबूत है. लक्षात आलं का बोलणं बघा. ज्याची बैठक पक्की असती ना त्याला कुठल्या गोष्टीची अडचण नाही. जरा टाईट बसा म्हणजे कळते. आता आता दिल्या अंगानं कळत नाही, टाईट बसावं लागतं. आणि आता लक्ष द्यायचं, बोलत बोलत चालायचं, मग कीर्तन कळत. एवढा विषय सांगायचा. तुकोबाराय म्हणले देवाच्या आवडीचा विषय जर सांगता, आता आपलं कुणीच बोलायचं नाही, बोलत बोलत माझं सांगायचं तर आपणही वेगळं दुकान मांडायचं नाही. आमचं जे असेल ती संत, आमचं जे असेल ती काय बोला, आमचं जे असेल ती संत. आता शब्द वापरा, ऐका. तुकोबाराय म्हणले, आता नीट ऐकायचं, लक्ष देऊ ना, म्हणजे अभंगच लक्षात येऊन जाईल. तुकोबाराय म्हणले आमचा हे संत आणि आमचा तो संत, आमचा हे बी संत आणि आमचा तो बी संत. हे तो एक, पण कुठं संत हे आणि तो कुठं संत ठाई. आता इमानदारीनं सांगायचं, लबाड बोलायचं नाही. 11च्या जवळजवळ घड्याळ गेले, लबाड बोलायचं नाही. मला सांगायचं हे शब्दाचा अर्थ आणि तो शब्दाचा अर्थ, हे म्हणजे काय आणि तो म्हणजे काय, हे तुम्हाला कळालंय का.
इमानदारीने सांगायचं. तुकोबाराय म्हणजे आमचा हे संत आणि आमचा तो संत. भाषा कळाली का खरं सांगा. कळाली असली तर मग आपल्याला पुढे जायला, नसली कळाली तर समजून सांगा कसं करायचं. विचार करा आणि सांगा कसं असते. पुन्हा मग कसं आहे, बरोबर आहे का नाही. पुन्हा लोक अरे कहा जा रहा है असं होऊ नये. जो आपण अभंग निवडलाय ना त्याच्या संदर्भानं चिंतन झालं पाहिजे. लक्षात आलं का बोलणं. मग आपला तुम्हाला हे संत तो संत कळाले का नाही. खरं सांगा, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. कळालं असलं तर म्हणजे पटकन उरकायला सांगू का नका, समजून सांगू का. आम्हाला असं म्हणायचं काय त्याला समजून सांगू का. हो कसं करायचं. तिकडे जुनं बुडाला विचारेल बरं असतं कसं करायचं समजून. हा बघा जमलं का नाही, बरोबर आहे का नाही. हा समजून सांगायचं. त्याच्यात काय असं बुडाला विचारायचं माणसाला कधी बी महाराज. हा शेंड्याचं खरं नसते. बुडाला धरून चालायचं असं. हा कधी बी बुडाला धरून चालायचं असते. हा आलं का लक्षात. इकडे लक्ष द्या. बुड महत्वाचं आहे ना, बरोबर आहे का योगेश महाराज. बुड महत्वाचं आहे. बुडाला विचारेल बरं असतं. इकडे लक्ष द्या. टाईट बसायचं आता आणि लक्ष बोलत बोलत चालायचं. तुकोबार आहे म्हणजे आमचा हे संत आणि आमचा तो संत. आता सगळे लक्ष देऊन आहे म्हणजे लक्षात येतं तुमच्या. तुकोबारायची जी भाषा आहे योगेश महाराज ही आता तुमच्या लक्षात येईल. ही भाषा कृष्ण महाराज ही भाषा दर्शक सर्वनामाची भाषा. व्याकरणामध्ये सर्वनामाचे प्रकार. ही लहान लहान पोरं येतात. आता तुम्हाला पोरं तुम्हाला विचारतो मी, मला सांगा शब्दाच्या जाती. शाबास वा. शब्दाच्या जाती किती रे. मराठी प्रमाण चालायचं आपल्याला. नाम, हा सर्वनाम, क्रियापद, विशेषण. 4 व्यय जाती आणि 4 अव्यय जाती. बरोबर आहे. 4 व्यय जाती, 4 अव्यय जाती. 4 जाती बदल होणाऱ्या आणि 4 जाती बदल न होणाऱ्या. अशा किती जाती शब्दाच्या. 8. बरोबर. अजून एक प्रश्न. नामा ऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. बरोबर आहे ना. सर्वनाम असे म्हणतात. आता लक्ष द्या. सर्वनामातलाच हा प्रकार आहे विठ्ठल महाराज. सर्वनामातला. पण कोणतं सर्वनाम म्हणतात याला माहिती. याला दर्शक सर्वनाम म्हणतात. दर्शकाची व्याख्या काय त्याच्यामुळे नीट बसा म्हणले कळतं. दर्शकाची व्याख्या दिग्दिशान दर्शयती येन सह दर्शक असा अर्थ केलाय. त्याचं मराठी प्रमाणे सांगायचं झालं दाखवून देण्याचं काम जे करते त्याला दर्शक. कशाचं काम करते. बोला पटकन बोलत चालायचं. कशाचं. दाखविण्याचं काम जे नाम सर्वनाम करते त्याला कोणतं सर्वनाम म्हणायचं. कोणतं. दर्शक सर्वनाम. आता कळलं का एवढं. दाखविण्याचं काम करतंय त्याला बोला चला त्याला दर्शक म्हणतात. असं सगळ्यांनी असं मी लय मोठा आहे ना असं तसं बोलत राहा. असं गमेंडीत बसून नका. सगळे मला उत्तर देत राहा. मला सांगा दाखवून देण्याचं काम करतंय त्याला कोणतं सर्वनाम म्हणतात. दर्शक सर्वनाम. आता या दर्शकात 2 प्रकार आहेत. एक दर्शकात तुमचा किती 2 अगदी महाराज 2 प्रकार आहेत याच्यात. कोणते. एक आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं आहे समीपदर्शी दर्शक सर्वनाम. लक्ष देण्यासाठी सांगतो तुमच्या. मी मराठीत व्याकरण सांगाल. संस्कृत मध्ये जायचं नाही. ती दिवसा हात घालण्याच्या कामाचं नाही. बरोबर आहे का नाही. लय बेकार करायचं नाही महाराज. ती काय दिवसात नाही संध्याकाळी हात घालायचं. बरोबर आहे का नाही. दिवस लय बेकार ओझरत तुमच्या लक्षात येण्यासाठी बोलून जायला लागलं म्हणजे अर्थ क्लॅरिटीनं लक्षात येईल आपल्याला. बरोबर आहे का. व्याकरण जेवढी क्लॅरिटी देऊ शकतं तेवढं कोणतंच शास्त्र क्लॅरिटी देत नाही. म्हणजे कुठलंही शास्त्र अगोदर व्याकरणाला विचारतंय की ही शब्दाची क्लॅरिटी कशी. व्याकरणातून फिरत राहतं हे. तुम्ही ऐका. दर्शक मुळातलं कोणतं आहे. मुळात कोणतं सर्वनाम. दर्शक. दर्शकात किती प्रकार. 2. एक दूरदर्शी दुसरं समीपदर्शी. दूरदर्शी दूरचं दाखवितंय आणि समीपदर्शी जवळचं दाखवितंय. एवढं तर कळालं का. आता तुमच्या आपण लक्षात येते. लांबचं दाखवितंय त्याला कोणतं सर्वनाम म्हणतात. दूरदर्शी आणि जवळचं दाखवितंय त्याला समीपदर्शी. आलं का लक्षात. आता याच्यात योगेश महाराज याच्यात असा गोंधळ आहे. याच्यात लिंग वाईज भेद केलेला आहे विठ्ठल महाराज. याच्यात पदच्छेद केलेला आहे. सोडा म्हणजे तुम्हाला सांगावं की पहिल्या वर्षाचं भांडारकर सांगायला लक्ष द्यायला लागले का. पदच्छेद केलाय. काय पदच्छेद केलाय त्याच्यात लिंग पाडले. काय. हा ही हे. कळालं का भाषा. हा ही हे. एकदा बोला बरं. हा ही हे. हा ही हे 3 ज्याच्यामध्ये येतात त्याला समीपदर्शी दर्शक सर्वनाम म्हणतात. कळालं. हा ही हे समीपदर्शी आणि तो ती ते हे दूरदर्शी. आलं लक्षात. हा ही हे
समीप आणि तो ती ते दूर. सोप्या भाषेत हा ही हे जवळचं दाखवितंय आणि तो ती ते दूरचं दाखवितंय. आता एवढं तर कळालं. आता हा ही हे तीन शब्द आले की म्हणायचं समीप आहे, जवळ आहे, जवळ. आलं का लक्षात? उभारायचा पहिला शब्द कोणता आहे अभंगातला? हे. आता हे शब्द दर्शकातच यायला लागलाय, पण दूरदर्शी मध्ये यायलाय का समीपदर्शी मध्ये यायलाय? बोला आ समीप कुठे यायला लागलाय? म्हणजे मी मुद्दाम जाणकारालाच कळतं, हे कुणाला बी कळत नाही बरं का. समीप हे कोणत्यात यायला लागलाय? समीप. समीप म्हणजे जवळ. आता समीप म्हणजे जवळ एवढं तुम्हाला कळालं. तुकोबाराय हे शब्दानं म्हणतात आम्ही जवळ आहे, पण कुणाच्या जवळ? परमार्थ महाधन अभंग लक्षात येऊन जाईल. मलाही कळते. आता बरोबर उत्तर द्या. आता मला सांगा, हे जवळ हे म्हणजे जवळ, समीप हे म्हणजे काय? बोला एकदा. मी सांगितलं तेच सांगायचं, पण तुमच्या लक्षात येईल. आता एकदा सांगतो पुन्हा तुम्ही सांगा. हे म्हणजे जवळ, हे म्हणजे काय? आता मोठ्याने सांगा. हे शब्दाचा अर्थ काय? जवळ. पण कुणाच्या जवळ आहे तुकोबार आहे? तर त्याच्यासाठी एक टोक महत्वाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. हे शब्दानं तुकोबाराय म्हणतात आम्ही परमार्थाच्या जवळ. हे शब्दानं काय दाखवून दिलं तुकोबाराने? आम्ही परमार्थाच्या जवळ आहेत. आता हे शब्दाचा अर्थ कळाला. हे म्हणजे जवळ किंवा हे झालं व्याकरण दृष्टीनं, पण आपला अर्थ त्याच्यातून काढलाय. हे म्हणजे परमार्थ. हे म्हणजे काय? बोला. हे म्हणजे काय? परमार्थ. बरोबर आहे का नाही? तुकोबाराय परमार्थाच्या जवळ आहेत. म्हणजे हे शब्दानं तुकोबारायला काय सांगायचंय? परमार्थ. हे शब्दानं काय सांगायचंय? परमार्थ. आता क्लिअर झाला? परमार्थ एवढं लिहून ठेवा. हे म्हणजे परमार्थ. अजून एकदा मोठ्याने सांगा इमानदारीने, तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीची शपथ आहे. हा, मला उत्तर द्या. हे शब्दाचा अर्थ काय? परमार्थ. आवाज मोठे, माझा डायनामा गेलेला आहे, मोठ्याने सांगा जरा. हे शब्दाचा अर्थ काय? वा, परमार्थ. आता झाला क्लिअर एक शब्द. दुसरा शब्द. दुसरा शब्द पुढचा काय? तो. हा, कसं आहे महाराज, लोक जरी त्याच्यातली चाहते नसले तरी लोकांनी चांगलं सांगितलेलं कळते. ही लक्षात ठेवा. कळतंय महाराज. कळत कसं नाही? काय जड चाललंय का? मी सांगायला ते कळा नाही का? कळायलंय का नाही? का आंबट व्हायले? आंबट व्हायले नाही, गोड व्हायला लागलं. गुळ नुसतान नुसता गुळ इकडे लक्ष. विनोद नाही तुमचा महाराज. बघा तुम्ही कसं आहे, लक्ष ठेवा. बऱ्याचदा काय झालंय महाराज की अभंग सोडवला पाहिजे का अभंग सोडला पाहिजे असं आपले लोक म्हणजे काय रात्रीच्या महाराजांनी अभंग सोडलाय म्हणतात. त्याला म्हणायचं अंतरीची धावे. बरोबर आहे का नाही? अभंग सगळा चढून दे. अभंग गप्पा नुसतं दिसतच महाराज. बरोबर आहे. त्याला काही मेळ नाही, ताळ नाही, आणि थोडस त्याच्यामुळे परमार्थाचं वाटोळ झाल्यासारखं वाटायला दिशा सापडा ना महाराज. बऱ्याचदा लोक बी त्याची ख्याती झाली, त्याला आपण तरी काय करा. बरोबर आहे का नाही महाराज? ती दिशा सापडा. चांगलं चांगल्यालाच चांगलं. हे बघा, लोकाला कळत नाही याचा अर्थ याच्यात 2-3 तरी मुरलेले असते महाराज.
मुरलेले असते ती म्हणत नाहीत कुणाला अंतकरण त्यांची त्यांना साक्ष देत नाही ही लक्षात घ्या. असे असतील मुरलेले काही गोष्टी म्हणता येत नसतात बरोबर आहे का नाही तिकडे लक्षात घ्या. मुद्दा एवढाच आहे विषय एवढाच आहे आपल्या लक्षात आलं नाही हे न तुकोबर आहे काय म्हणतात परमार्थ हे म्हणजे परमार्थ दुसरा शब्द घ्या काय तो हे दर्शक सर्वनाम आहे पण समीप आहे का दूर आहे बोला दूर आहे दूरदर्शी म्हणजे कुठलं दाखवित आहे दूरचं लिंग काय आले तो ती ते आणि त्याच्यातला हा काय आलाय तो ह्या पुल्लिंगवाची हे नपुसकलिंगवाची पण तो न काय दाखविलं दूर आहे तो हे न दाखविला परमार्थ हे उपाय लाभाचे पण तो शब्दानं तुकोबाराला सांगायचे संसार फलकट तो संसार हे म्हणजे परमार्थ आणि तो म्हणजे संसार तो म्हणजे संसार तो न संसार फलकट तो संसार हा म्हणलं की जवळ येते तुकोबाराय हे शब्दानं परमार्थाच्या जवळ आहे आणि तुकोबाराय तो शब्दानं संसाराच्या दूर. ज्ञानोबारायचे शब्द ऐका इकडे ऐका थोडस इकडे ऐका म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबाराने याला दुसऱ्या अध्यायामध्ये दृष्टांत दिले फार सुंदर चिंतन दुसऱ्या अध्यायात याचं गोड चिंतन केले. ज्ञानेश्वरीचे कोणी उपासक असतील तर त्यांच्या लक्षात येईल. ज्ञानोबारायांनी मदनाचा दृष्टांत दिलाय मदनाचा. मी जुन्या लोकांना विचारतो मदन कळत का तुम्हाला मदन मदन हा बरोबर मदन हा बरोबर आहे पण त्याच्यात बी रास वेगळी खळ वेगळं आणि मदन वेगळं. लक्षात आलं का माणसं म्हणतात ती धान्याची काय टाकली रास म्हणजे उफणून झाल्याच्या नंतर जी असती तिला धान्याची रास. उफणण्याची प्रक्रिया होण्याच्या अगोदर गुड टाकलं जातं. गुड टाकणं म्हणतात का तुमच्याकडे पेंड्या टाकायच्या हा पेंड्या त्याला म्हणायचं खळ. त्याला काय म्हणायचं आमचं काय चालू आहे खळ चालू आहे आणि पूर्ण झाल्यावर काय म्हणायचं आमची धान्याची रास. पण खळ्याच्या आणि राशीच्या मधलं जे असतंय त्याला मदन म्हणतात. आलं का लक्षात. ज्ञानोबारांच्या मदनाचा दृष्टांत दिला म्हणजे थोडक्यात उदळायच्या अगोदरची प्रक्रिया उफणण्याच्या अगोदर जे असतंय त्याला काय म्हणतात मदन. आता ज्ञानोबारांचा दृष्टांत आहे का ज्ञानोबाराय म्हणले बीज भूस एकवट. दुसरा बी आणि भूस एकत्रितच आहे. बीज भूस एकवट उफणिताची राहे घनवट उडे शब्दाकडे लक्ष द्या उडे ते नाही चिटकत पुस्तावत असते हा उडे ते फलकट जाणो आले ते जवळ नाही इकडे लांब. संसार आम्हाला जवळ चिटकू द्यायचा नाही हा झाला दृष्टांत. पण सिद्धांत पुढचा ऐका विठ्ठल महाराजाचा तैसे विचारिता निरसले कैसे मदनासारखे तैसे विचारिता निरसले शब्द ऐका तेथ येथ नाही येथ म्हणलं समीप यायले तूर्त चिंतन चालले तेथ प्रपंच ते सहज सांडवले आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी म्हणून लाभ पायी उत्तम. महाराज म्हणले हे म्हणजे परमार्थ तो म्हणजे संसार. आता थांबायचे आपल्याला 5-10 मिनिटात. मला सांगा राहू द्या 2 चरण राहिलेत अजून तिसरं अजून दुसरं तिसरं राहिलेत अडचण नाही जाऊ द्या ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईन म्हणा की तुम्ही या जा तुम्ही गावाकडे हनते लोक मला बस आता इकडे लक्ष द्या चला इकडे लक्ष द्या सावधान आता इकडे लक्ष चला इकडे लक्ष द्या. आता मला उत्तर देत चालायचं मला उत्तर देता 1 मिनिट आता लक्ष द्या. आता हेचा अर्थ काय काढला आपण
परमार्थ हेचा अर्थ काय? बोला की ना, तुमच्या पाया पडतो बोला. हेचा अर्थ काय? परमार्थ तो संसार. हे म्हणजे मला आवाज क्लिअरिटी येत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. हे म्हणजे आवाज अजून जोरात पाहिजे जरा. आपण सगळेजण म्हणू महाराज, सगळेजण म्हणा. हे म्हणजे वा, तो म्हणजे संसार. दोन शब्द कळाले. आता 1 मिनिट लक्ष द्या. एक सूत्र सांगतो मी तुम्हाला. एक सूत्र सांगितलं की लक्ष द्या. एक सूत्र सोपं आहे, एकदम सोपं सूत्र आहे. मला व्याकरणातलं फार सुंदर सूत्र आहे. एकदा का सूत्र आहे का? सोपं आहे महाराज. एकदा का सर्वनामाचा अर्थ कळाला, वाक्य मी काय का होते. शिक्षक असतील तर त्यांच्या ते म्हणतील बा शिव महाराजच पाहिजे आपल्याला, असं शिक्षकाच्या लक्षात येईल. एकदा का त्या सर्वनामाचा अर्थ कळाला. कशाचा अर्थ? कशाचा अर्थ? सर्वनामाचा अर्थ कळाला की, वाक्य मी काय काय सूत्र असे, अर्थ कळाला की सर्वनाम जागेवर सोडून द्यायचं आणि त्याचा विचार करत असताना फक्त अर्थ घ्यायचा. सूत्र सूत्र लक्षात आले का नाही? नसलं तर डबल सांगतो मी, काळजी करू नका. मी पैसे घेऊन आले त्याच्यामुळे डबल सांगणार आहे मी. काय करा होय, आपलं काम आहे ते आपण क्लिअर केलं पाहिजे. सर्वनामाचा अर्थ कळाला की सर्वनाम सोडून द्यायचं आणि त्याचा अर्थ घ्यायचा. आता इथं सर्वनाम आहे हे आणि तो, हे आणि तो, हे जर सर्वनाम असतील तर आपल्याला ह्याचा अर्थ कळालाय का नाही? कळालाय का? हे सांग तोचा अर्थ कळालाय का? हेचा अर्थ काय? परमार्थ. तोचा संसार. मग ह्याचा अर्थ जर कळाला असेल तर आता आपण दुसऱ्यांदा उच्चार करत असताना हे आणि तोचा उच्चार करायचा नाही. आता तुम्हाला विचारतो प्रश्न मी, मला सांगा अभंगातला पहिला शब्द काय? काय बोंबलायला सूत्र सांगितलं त्यांनी, कशाला शिंग्याला सांगितलं? असू द्या, काळजी करू नका. डबल एकदा पुन्हा एकदा ह्याची जरा वाढवून घेतो. वेळ ह्याचा वेळ वाढवून घेतो असं म्हणायला लागलो मी. इकडे लक्ष द्या. माझं कीर्तन म्हणजे शाळात शिकल्यासारखं कीर्तन आहे. माझं कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं. सर्वनामाचा अर्थ कळाला का नाही आपल्याला? आता हेचा अर्थ परमार्थ, तोचा अर्थ संसार. मग हेचा आणि तोचा काही संबंध राहिलाय का? राहिलाय का? नाही ना. पण कशाला पुन्हा हे तो घ्यायचाय? त्याच्यात हे तो घ्यायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या. बोर्डाकडे लक्ष द्या ना, माझ्या हाताकडे लक्ष द्या ना. हेचा आणि तोचा संबंध आहे का? तिकडे लक्ष द्या. हे म्हणजे परमार्थ, तो म्हणजे संसार. आता अभंगातला पहिला शब्द हे म्हणायचं नाही, त्याचा अर्थ घ्यायचा. बरोबर आहे. आता पहिला शब्द म्हणायचं परमार्थ, दुसरा शब्द म्हणायचं संसार आणि तिसरा शब्द एक आहे. तिसरा शब्द काय? हे तो एक. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पहिला अभंगातला शब्द काय? परमार्थ. डबल एकदा. अभंगातला पहिला शब्द काय? वा. अभंगातला दुसरा शब्द काय? अभंगातला तिसरा शब्द काय? वा 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 वा, किती सुंदर. आता ऐका. पहिला शब्द एकदा दुरुक्ती हो द्या. पहिला शब्द परमार्थ. आवाज एकदा मोठ्याने. पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द. आता एक तिन्हीची सांगड घालून थांबायचे. आता लक्ष द्या. आता आपला बोलू नका. पहिला शब्द परमार्थ, दुसरा शब्द संसार, तिसरा शब्द एक. तुकोबाराय म्हणले आमचा परमार्थ, आमचा संसार एक. लक्षात आलं का? माझं बोलणं कळालं का? एवढं सांगण्यासाठी एवढा कुटाणा. आमचा परमार्थ आणि आमचा संसार कसा आहे? एक. आता अजून एकदा ऐका. आता ढिलेवांचा आता ऐका. आता चला, आता मला बोलायला चालायचं. 5-10 मिनिटातला खेळ आहे, संपला आता. बरोबर आहे काय? आता मला सांगा, परमार्थ संसार एक होऊ शकतो का? बंद करायचं का? 11 वाजले करायचं. एवढा विषय सांगू का थांबू? खरं इमानदारीनं विचारायला मी तसं. आम्ही योगेश महाराज जरी आयोजक असले तरी परके माणसं गावाला विचारलं पाहिजे. कसं करू? जुन्याकडं कसं आहे सांगू का एवढा विषय? हातवरी करा बरं. खरंच कीर्तन किती जणांना बंद करा वाटायला? आता जरा फ्रेश झाली. बरोबर आहे का रे? असं फवारणी करायची अजून. तिकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष द्या. आता ऐक ना, चांगला ऐकण्याचा मूड खराब होतो. आता रेंज आली का नाही चांगली ऐकायला? आता ऐका. परमार्थ संसार एक म्हणले तुकोबाराय. होतोय का? होतोय का? आणि जर एखादा करायला बी गेला, शब्द किती गोड आहेत बघा.
तुकोबाराय म्हणतात बाबा सत्परमार्थ संसार एक होत नाही, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही आणि एकही निधानी न घडे त्याशी. प्रपंचन परमार्थ जर करायचं जाताल तर परमार्थ बी होणार नाही आणि प्रपंच बी होणार नाही. दोन्ही पेवावर ठेवू जाता हात एकत्रित दिले. ऐका ओ ऐका, परमार्थन संसार एका जागा करताल तर देवना संसार आणि तुका दोहीकडे चोर. अहो मज हेही नाही तेही नाही आणि वेगळा दोही पासून परमार्थ बी घडा नाही संसार बी करा नाही. करायचं काय आता? आणि एखादा जर करायला दंडमुक्तीने गेला, मला येत नाही काय, संसार बी करतो परमार्थ बी करतो, तू कोगराय म्हणजे येडास का काय? भक्ती आणि संसार जर एक करायला जाताल तर गाढवैत गाढव. भक्ती आणि व्यवसाय शब्द तुकोबरायचे आणि काला करी तो गाढव. परमार्थन संसार एक आपण करायला का नाही बोला, मग आपण कोण आहे? गाढव. बरं बोलले, ह्याचा आनंद वाटायला, बाकी काही नाही दुसरं. अहो मी बी गाढव आणि तुम्ही बी गाढव, आम्ही बी कीर्तन करायला ती परमार्थ आहे आणि जाताना पाकिट न्यायला ती संसारच आहे. दोन्ही एकच करायला लागलं का नाही? गाढव गाढव आपण गाढव तुकोबरायच्या शब्दात इकडं लक्ष द्या. एक प्रमाण एवढं बेकार आहे. परमार्थन संसार एक केल्यावर एवढं प्रमाण बेकार आहे करताना ती प्रमाण सांगितली की म्हणताना ह्या महाराजाला पुन्हा आपल्या इथे बोलू नका, सांगायचं का कसं करायचं बोला. हो बोला. इमानदारीनं सांगायचं शेवटचं प्रमाण आहे. तुमची नजर हा मग काय अडचण नाही. जमते ठेवायला म्हणजे जमते, हा मग अडचण नाही. हो इकडे लक्ष द्या, इमानदारीनं बोलायचं. इमानदारी प्रमाण बेकार आहे. पुन्हा म्हणायचं नाही असं कसलं महाराज बोललेत म्हणून. प्रपंचन संसार जर एक परमार्थ एक करता तर काय अवस्था होईल सांगू का? कसं करू? इमानदारीनं सांगा. सांगू का? हो बोला. सांगू का? मागचे सांगू बिंदास्त बघा बर का. ऐका आता चला जीव होईल ती काय जिथं उजळेल तिथं उजळेल. ऐका आता चला. परमार्थ बी करताल आणि संसार बी करताल तर एका शब्दात तुको बरायचं. तुका म्हणे त्याशी दोन्हीकडे शेवटी तो नरका माझी पडे. आता कसं व्हायलंय? आता कुठं दुखायलंय का कुठं बी दुखायला लागलंय. आता कसं व्हायलंय? आता तू का म्हणे त्याशी दोहीकडे ठपका. लक्षात ठेवा चांभारवाडीवाले, परमार्थ संसार एक करताल तर शेवटी तो नरक माझीकडे नरकाला जाता. आता कसं करायचं? आता कसं करायचंय सांगा. तरी बोला. आता कसं करायचं? बोला. आता बोला चौकदार. आता कसं करायचं? आता पुढे सांगायचं का पण करायचं? कसं करायचं? आता पुढे सांगायचं नाही. आता उगा ऐका. ऐकायचं आता ऐकायचं पोरच ऐकायचं
आता चला हा परमार्थन संसार एक करताल तर नरकाला जाताल असे तुकोबाराचे शब्द जर आहेत तर तेच तुकोबारा इकडे म्हणायला लागले धन्य पुण्य रूप कैसा झाला तुझा नाही विचार अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून आमचा संसार बंद झाला त्यांचे शब्द आहेत ज्ञानोबरायचे आजी संसार आता ऐका हो तेच म्हणायले संसार सुखाचा होईल आणि तेच इकडं म्हणायले तुम्ही कुठं जाताल नरकाला जाताल आता गणित कसं लावायचं ठीक आहे का हे म्हणजे परमार्थ तो म्हणजे संसार आमचा एक पण पुढचे शब्द आहे का परमार्थ संसार एक हे तो एक परमार्थ संसार एक होत नाही पण जर एक करायचा असेल तर दुसरीकडं होत नाही हे तो एक पण संता ठाई संतांच्या पायावरच एक दुसरीकडे येते मग बुद्ध बांधवली आहे हा संसार पण संतांच्या पायावर एक होत एक महाराज हा मशनरी असतात ती माझा आवाज छटाकभर किती आवाज आहे माझा छटाकभर आवाज आहे पण गावात दोन गावाने आवाज चाललाय कशाची ताकद आहे बोला पटकन सोमनाथ हिवाळे म्हणजे काय आवाज तोंडानं वाढवायला कशानं वाढवायला आवाज सोमनाथ आवाज जरी असला तरी त्याच्या कहाच्या मशनी त्या मशनी पॉवरफुल येतात आणि त्याच्यात मशनी सगळ्याकडे पॉवरफुल असतात पण एवढं कष्टत्र दुर्लभ त्याच्या ऑपरेटिंगचं काम लई महत्वाचं ऑपरेटिंगचं काम ते परत चांगलं नंबर येते बरोबर आहे त्याला इकडे लक्ष माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल चालू थोड्या वेळात आपण थांबली संगती लागली पाहिजे पुन्हा डोक्यातूनच गेलं नाही पाहिजे आधी राहिलेले 5 दिवस फिटिंगच झाली पाहिजे पुन्हा ती नाचेन बिचेन की त्याचे देखून ध्यानात राहिलं नाही पाहिजे पुन्हा अजिबात त्या ध्यानात राहिलं नाही पाहिजे अजिबात नाही ध्यानात कीर्तन हा विषय ऐकण्याचा आहे कीर्तन बघण्याचा विषय नाही हे ध्यानात ठेवा हा म्हणजे पुन्हा पुन्हा बघा येणार लोक बोलायला बाकी काय बरोबर आहे का नाही कीर्तनच बघत येत लोक येडे पेटले बघत असतील काय ऐकायला चांगलं लक्षात घ्या मुद्दा या काय आता बरोबर आहे का काय बघा मी उगाच महाराजामुळे आलं नाही तर मला काय कमीत का वर्ष श्राद्धान ते गच भरलंय सगळं उगा आता कमीत काय मला तिकडे लक्ष द्या अंदर की बात हा चला लक्ष द्या विषय आपला चाललाय मशनरी महाराज विठ्ठल महाराज हे विषय चालला होता काय आहे आपली मशनरी काही काही मशनरी टाईट असतात महाराज मग आमचा परमार्थ संसार एक व्हायला लागला ती मशनरी देवान तयार केली कोणती गाय गावकरात चरून येते गावाच्या भोवताली चरून येते पण देताना काय देते दूध देते अशी मशनरी का इकडून चारा टाकायचा आणि खालून दूध घ्यायचं आहे का मशीन अशी एखादी मालकाला माहिती गायीनं घाण खाल्ली म्हणून मग ते दूध चहा टाकायचं नाही मालक त्याला माहिती येताना फिल्टर होऊन यायला लक्षात आलं का बोलणं तसं संत नावाची मशनरी एवढी खतरनाक आहे खतरनाक मशनरी आहे एक बिहुला मशनरी एक आळंदीला मशनरी एक पैठणला मशनरी अशा मशनरी खतरनाक मशनरीत महाराज एवढा बी बेकार असणारा संसार पण उचलायचा आणि संताच्या मशनीतून फेकायचा पलीकडून येताना लाभ पायी एवढा बेकार संसार पण पुण्यरूप झाला त्याचं कारण मशनरी टाईट असल्यामुळे एक मशनरी सांगतो ओंकार महाराजांना एवढं प्रमाण सांगा म्हणजे मग विषय संपून एक शेवट कळस होऊन जाऊ द्या एक मशनरी महाराज मशनरी आता आपण काय म्हणतो कांद्यासारखा बेकार आटम खाऊ नये कांदा बेकार आहे कांदा लसूण खायचा नाही असं म्हणतो का नाही म्हणतो काय आता आम्हाला विचारलं महाराज जेवणाचं कसं करायचं जेवणात आपल्याला विचारलं जेवणाचं आता इंग्लिश महाराजांनी विचारलं जेवण काय नाही महाराज कांदा लसूण कमी टाकायचं कांदा लसूण कमी टाकायचं तिखट अगदी नगण्य मीठ वगैरे थोडंसं असं म्हणतो का नाही आपण महाराज लोक सुद्धा कांद्याचा लसणाचा त्याग करते बरोबर आहे खायचं नाही ते बेकार असते बस अजिबात नाही असं म्हणते पण एवढा बी बेकार असणारा कांदा एवढा बी बेकार असणारा कांदा एवढा बी बेकार असणारा लसूण जी उचलला आणि त्या पंढरपूर जवळ आरण नावाचं गाव आहे तिथल्या सावता महाराज होती मशनरीत नेऊन फेकला तर कांद्यासारखा बेकार आटम विठ्ठल रूप झाला हो
लसूण मिराची कोथिंबीर लसूण मिराची कोथिंबीर माझा हारी माझा क्या बात है क्या बात है वाह 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 क्या बात है क्या बात है वाह 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 मैं तो आपके ऊपर फिदा हो गया बस एवढं गोड गायन ऐकलं कांद्यासारखा मुळ्यासारखा लसणासारखा बेकार असणारा आटम सावता महाराजांच्या मशनीत येऊन फेकून दिला तर ते सुद्धा विठ्ठल रूप झाला म्हणून लाभ पायी पण त्याच्यासाठी म्हणविता त्यांचे दास त्याचा दास आहे म्हणावं लागेल मग पुढे आज उरेना अशा शिल्लक राहत नाही आणि एकदा अशा संपली मग कृपादान केले संती आणि कल्पांतीही सरेना संतांनी एकदा दान दिले की आयुष्यभर सुरत नाही म्हणून म्हणतात त्यांचे पुढे आज उरेना क्षमा ग्रामस्थ मंडळचा मंडळीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम केलं एकदा सगळे मोठ्या प्रेमाने भजन करा 5 मिनिटं सगळं संपून जाईल विठोबा रखुमाई आणि मला काय तारखाला कमी आहे का किती बी तारखा आहेत मला वर्ष श्राद्धाच्या आणि ते का कमी तारखा आहेत का मला? हा. रेंज लागायची रेंजच गेली तुमची तर काय करायचं आता सांग आले आली 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 हा आली आली हा हा दाजी आले रे आपलं एका गुलपवले तर माणसाचं टेन्शन नसते महाराज बरोबर आहे का नाही एकच असते पण तीक्ष्ण असते असं दिलं. हा, लक्षात घ्या काय आपल्यात आपला आनंदच येतो महाराज मजा येते त्याच्यासाठी महाराज गायक वादक आयोजक आणि कीर्तनकार या चौघाचा योग जीव व्हावा आता काय होते बऱ्याचदा महाराज गायकाने त्याच्या तोलात वाजणार आणि त्याच्या गमेंडी कीर्तनकार मेलय मोठे त्या भक्त्यात बऱ्याचदा कीर्तन पडलेल्या बातम्या आहेत का नाही आहेत का नाही त्या बातम्या बऱ्याचदा अशा घमेंडीमध्ये बऱ्याचदा पडतात माझा स्वभाव म्हणजे हसून सगळ्याशी मोकळ्या मनाने हा तेवढं स्टँडर्ड माझ्या त्यानं राहणं होत नाही माय नाही काय नाही मी शिकलेला नाही अशी गोष्ट नाही मी इंग्लिशमधून बी कीर्तन केलं पण तेवढं आपल्या त्यानं ती सवय नाही आपल्याला बरोबर चकपक राहणं ते खूप शुद्ध बोलतेच पाहिजे हरिपाठच शुद्ध म्हणला एक जण सर्वा घंटी राम येडे सर म्हणलं काही उगच इंगळे महाराज दृष्टांत सांगायचे वैकुंठ इंगळे महाराज म्हणजे उगच आव्हान ते महाराज हे महाराज लोक घरी आले संतरंजी यात्रा संतरंजी कशाला सतरंजी म्हण की सरळ उगा आगाऊपणानं बोलायचा नाद असते आता माझी भाषा रगील कशी भाषा आहे माझी कशी भाषा
रगील भाषा आहे ना, बाया मागं सारून मी काय भेटतोय काय, बरोबर आहे का नाही? बाया मागं सारून रगील भाषा आहे, त्या भाषेतच सांगणं गोड लागतंय. मी अवघड शब्दात सांगायचं झालं तर लोक म्हणते तू पुन्हा सांग, आम्ही घरी जातो तोवर. हा कशाला तू बरोबर आहे, ज्याच्या त्याच्या शैलीत मांडलं पाहिजे. आणि तुम्हाला आता स्टँडर्डपणा तेवढं नाजूक लवून चुकून वेळेत जिकडं तिकडं होऊ द्यायला, बरोबर आहे का नाही? जिकडं तिकडं जिथल्या तिथं म्हणलं की 11:15 विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ती उद्याच्या राहणं बी तसं, कपडे बी तसे, दिसणं बी तसं, सगळ्या गोष्टीनं परिपक्व म्हणजे आमचे गाजलेले आमचे हरिभक्तीप्राय सोपान महाराज स्वामी ट्रस्टी ही मूर्ती म्हणजे सामान्य आमच्या संप्रदायाचं तरुण मंडळीमधले उज्ज्वल निकम आलं का लक्षात? विठ्ठल महाराज बरोबर आहे का? हा तेवढं मी डेअरिंग न बोलू शकतो, त्यांच्या जेव्हा बोलतो थोडंफार, बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. म्हणून माझ्यासाठी महाराष्ट्राचा विरोध पत्करलेला माणूस, बरोबर आहे का? महाराष्ट्रात मी विचार तोंडावर नाही वस्तुती करणे हे नाही, पण सुंदर व्यक्ती नव्हती. आणि महाराजाची गाडी बघितली इनोवा गाडी, मोठी गाडी, इथं महाराज यायचे तुम्ही फक्त एवढी सुद्धा लक्षात. म्हणून हे बघा, कुणकुचा कुचीचा नाद आहे, कुणाला कशाचा नाद आहे, काही असो, बरोबर आहे का नाही? पण एक गोष्ट मात्र खरी, ही जी माणसं इथे यायला लागली ती माणसं फक्त महाराजाचं प्रेम. मला वाटते मी स्तुती म्हणून बोलत नाही, महाराज तुम्ही किती देता त्याच्याशी काही घेणं नाही, कमी जास्त करून तुझं माणूस शतून देतो तिला. म्हणजे तुमच्या माहितीतली घटना सांगायला तुम्हाला, म्हणजे ह्याची जाण असेल ह्याच्यात अजून असेल, काही लोक म्हणजे त्यांनी सांगितलं जातात असल्या गोष्टी मला तिचे अनुभव. आता नियोजन बरेच असतेच ना, कमी जास्त पडलं तर लोकांना म्हणायचं नाराज होत यायचे नाही, फक्त घेऊन देवाच्या पूर दिले. म्हणून लक्षात ठेवा की इथं प्रेमामुळे माणसं येतात, ती माणसं येणं सुखी नाही. त्या बघा कीर्तन झाले याच्यामुळे कोणी काही उपाशी मरत नसते, ज्याच्या त्याच्या स्टँड आहेत प्रत्येक जण, सगळे याच्या त्याच्या पद्धतीने व्यवस्थित प्रेमाची पावती मिळते. याला तुकान महाराज आहेत, विलासाई विलास महाराज आहेत, त्याचप्रमाणे आमची काल्याला अपूर महाराज साखरे, ही गाजलेली मूर्ती महाराज. तो आवाज ऐकला तरी काळजात असं फसकून होता, असला आवाज, बरोबर आहे. आणि या आडवाटा नंदाचा काळजा पाहता लोचनीय असं गोड, बरोबर आहे का? असं गोड व्यक्तिमत्व आहे महाराज. ही सगळीच माणसं म्हणजे गाजलेली माणसं आहेत. हा म्हणून सर्वांना म्हणजे काय धन्यवाद मग काय ओंकार महाराज जगताप, ओंकार महाराज कागदे, संतोष महाराज संबळे, अंकुश महाराज बराडे, आजावरती विठ्ठल महाराज कृष्ण महाराज आले. आता सगळे महाराज 11:30 वाजून गेले. कुणाला तरी उठ वाटायला का खरं बोलायचं? इमानदारीनं उठ वाटायला का? हा म्हणजे जड आलं त्या बघा. आता तर कळसच झाला की आता, बरोबर आहे का नाही? आता कळसाव बांधकाम व्हायला लागलंय का नाही सांगा बरं. 10 मिनिटात महाराजाचं पक्वाद वादन सोलो वादन होणार आहे. आपण सगळ्यांनी थांबा. सर्वांच्या त्यांनी विनम्र भावाने अभिवादन करतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकला असेल ते माझ्या पदरचं आहे, जे बरोबर आहे ते माझ्या तुमच्या मुखातला तुमचा प्रसाद आहे. तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तुमच्यासमोर पदर कसून मोह काही चुकला असेल तर माझ्या पदरात टाका बाबा. मी जाता जाता वेरूळच्या पुढे सोडतो. मला तर बरोबर माफ करा, मी तुमच्या पाया पडतो. मी एवढं पाया पडून मी जर तुम्हाला नसलंच माफ करायचं, तुम्हाला काय करायचे जाऊ. आनंदाच्या भरात अर्धा तास जास्त कसा झाला ठरलं नाही. बोलिलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती. अंगभूत युक्ती ह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पुसणे जन्मोजन्मी तुका म्हणी. दोन मिनिटं जागेवर उठकू नका कोणी. टाळकरी बी शांत. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.